ज्या अटलजींच्या नावाने पूर्ण देशामध्ये, पूर्ण जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये त्या अटलजींचं नाव दिलं जातं, अशा अटलजींच्या नावाने 2019 साली अटल सूर्योदय उद्यान कैलासवासी भाऊसाहेब परांजपे यांच्या स्मरणार्थ अटल सूर्योदय उद्यान याची निर्मिती झाली. अनेक संकट आली, त्याच्यावर मात करून आपण ते उद्यान केलं. उद्यानाची पुनर्निर्मिती होते, हे होत असताना अनेक बेडकं आली. लोकांना फुगून सांगतायत आम्ही केलं, आम्ही केलं. तुम्हाला माहिती आहे, तहसीलदारमध्ये किंवा रेस्टिंग ऑफिसमध्ये आपण एखादं काम घेतलं तरी साहेब ते काम 10 दिवसात होत नाही, 1 वर्ष लागतं एखादं काम करायला. तर ह्या उद्यानाचा विकास करताना 2 ते 3 वर्ष लागली. विकास आम्ही करायचा, बॅनर तुम्ही लावायचे, पण साई सेक्शन, कॅन्सर सेक्शन, खेल सेक्शन किंवा अंबरनाथमधील जनता भोळी नाही. मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारतो, आपण मूर्ख आहोत का? आपण मूर्ख नाहीये. त्यांना असं वाटतं की माहूरकरांनी एखादं काम केलं, तिथे जाऊन याचा कार्य करता येईल, छोटंसं काहीतरी फडकं घेईल, बॅनर घेईल, लावेल. पण लोकांना कळतं चांगलं काय वाईट काय. अजून एक मी प्रश्न या माध्यमातून विचारतो की यांच्या कार्यकर्त्यांना जर अटल नावाची जर अलर्जी असेल तर मी म्हणतो महायुतीत राहू नका. महायुतीत कुठली समजा. आम्ही माननीय पूजनीय बाळासाहेब ठाकरेंचा सन्मान करतो, सगळ्या शिवसेना नेत्यांचा सन्मान करतो, पण आमचं जे श्रद्धास्थान आहे ना, म्हणजे 2 खासदार असताना अटलजी होते, त्या अटलजींनी हा पक्ष मोठा केला. या पक्षाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आहेत, असा पक्ष मोठा केला. असे श्रद्धेय अटलजींच्या नावावरती कोणी बोर्ड तरी दाखवलं ना, आम्ही बोर्ड कापून टाकू, लक्षात ठेवा. आणि अटलजींचं नाव बदलण्याची कोणाची हिंमत नाही. त्यांनी जन्म घेतले ना, 7 जन्म, तरी कोणाची हिंमत होणार नाही. चढ उतार असतील. अंबरनाथमधील जनता सगळी जाणते खरं काय खोटं काय.